नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लॉ ऑफ सेग्रिगेशन हे स्टडी करणार आहोत आणि त्याच्यानंतर लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. मेंडेलचे हे लॉ आहेत आणि याच्या आधी आपण लॉ ऑफ डॉमिनन्स हे स्टडी केलं होतं. हे जे 3 लॉ आहेत त्याला मेंडेलचे लॉ म्हणतात. इट इज अ लॉ ऑफ इनहेरिटन्स ऑफ मेंडेल. हे आहे ना, सेकंड लॉ आहे, दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट. हे जे लॉ आहे या लॉचं स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ दिस लॉ, when the hybrid F1 hybrid form a gamete, allele segregate from each other and enter in a different gamete. जेव्हा हायब्रिड वगैरे F1 मध्ये फॉर्म होते, मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसमध्ये, तेव्हा आहे ना, अलील म्हणजे जे गॅमेटमध्ये जे अलील असतात, अलील इज अ नथिंग बट 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन्स. गॅमेटमध्ये क्रोमोझोम असते, क्रोमोझोममध्ये DNA, DNA मध्ये जीन्स आणि 2 पेक्षा अधिक म्हणजे 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ अ जीन कॉल्ड ॲज अ अलील ऑफ ईच अदर. हे तुम्हाला माहीत असेल. हे जे गॅमेट्स आहेत F1 हायब्रिडमध्ये फॉर्म झालेले, हे गॅमेट आहे ना सेग्रिगेट होतात, म्हणजे सेपरेट होतात एकमेकापासून आणि F2 मध्ये आहे ना इंटर होऊन ते डॉमिनंट आणि रेसेसिव्ह गॅमेट फॉर्म करतात. and enter in a different gametes. Gamete form are pure in that they carry only one allele each, either dominant or recessive allele. हे जे गॅमेट्स आहेत हे आहे ना इतर गॅमेट सोबत रेसेसिव्ह किंवा डॉमिनंट कॅरेक्टर फॉर्म करतात. असं हे लॉ ऑफ सेग्रिगेशनचं स्टेटमेंट आहे. मेंडेल लॉ ऑफ इनहेरिटन्समध्ये थर्ड लॉ आहे, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. हे जे लॉ आहे, इट इज अ बेस ऑन द डायहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉसच्या बेसवर हे लॉ आहे आणि द बेसिक प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक डेव्हलप बाय मेंडेल्स. जे बेसिक प्रिन्सिपल आहे जेनेटिक्सचे, आहे ना ते मेंडेलनं डेव्हलप केलेले आहे, म्हणून या मेंडेलला फादर ऑफ जेनेटिक्स असंही म्हणतात. लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हे जे लॉ आहे याचं स्टेटमेंट आहे, when the hybrid possessing 2 or more pair of contrasting factors or allele form a gamete, the factors in each pair segregate independently of other pairs. जे हायब्रिडमध्ये जे 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग फॅक्टर्स असतात ते आहे ना गॅमेट फॉर्म करतात आणि जेव्हा गॅमेट्सचं फॉर्मेशन होते त्यावेळेस हे जे अलील्स आहेत हे सेपरेट होतात इंडिपेंडेंटली अँड टू फॉर्म अ अदर पेअर ऑफ फॅक्टर्स, ते अजून दुसरे गॅमेट फॉर्म करतात. हेच सांगणं आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट्स. आपण डायहायब्रिड क्रॉसला करून बघू. डायहायब्रिड क्रॉस याच्या आधी आपण स्टडी केला होता. डायहायब्रिड क्रॉस, इट इज अ क्रॉस बिटवीन द 2 different pea plants. One is a tall, having round yellow seeds, and one is a dwarf, having a wrinkle green seed. जो टॉल प्लांट आहे त्याचा फिनोटाइप कॅरेक्टर माहीत आहे का? एक्सटर्नल ऑब्झर्वेटरी कॅरेक्टर्स, त्याला तुम्ही ऑब्झर्वेशन करून सांगू शकता, असे कॅरेक्टर त्याला आपण फिनोटाइप म्हणतो. आणि जिनोटाइप म्हणजे जेनेटिक मेकअप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. गॅमेट वगैरे अलील वगैरे हे जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत. फेनोटाइपमध्ये आपला प्लांट आहे ना टॉल आहे, टॉल पी प्लांट हॅव्हिंग अ राऊंड येलो सीड into dwarf wrinkle
ग्रीन सीड. तर याचा जिनोटाइप कसा लिहायचा बघा. जिनोटाइप दॅट इज जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम. टॉल असल्यामुळे कॅपिटल आरच घ्यायचा. कॅपिटल आर इंटू कॅपिटल वाय. इकडं स्मॉल आर स्मॉल वाय आणि आर मधून एक आर घ्यायचा, एक वाय घ्यायचा, नंतर स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर. तर याच्यापासून आहे ना F1 मध्ये हायब्रिड फॉर्म होते. F1 जनरेशन कॅपिटल आर इंटू स्मॉल आर कॅपिटल वाय इंटू स्मॉल वाय. तर हे काय झालं हायब्रिड. दिस इज अ हायब्रिड राउंड येलो सीड. राउंड येलो सीड. तर याची आहे ना सेल्फिंग करायची पुढे इन ब्रीडिंग. इन अ ब्रीडिंग तर हायब्रिडला हायब्रिडशी क्रॉस करायचं F2 जर मिळवायचं असेल तर राऊंड येलो सीडला पुन्हा राऊंड येलो सीडशी क्रॉस करायचं. तर डायहायब्रिड क्रॉसमध्ये शेवटी हे गॅमिट फॉर्म होतात आणि हे जे गॅमिट्स आहेत ह्याच्यामध्ये काही गॅमिट होमोझायगस आहे, काही हेट्रोझायगस आहे. तर याचं कॅल्क्युलेशन आता आपण करणार आहोत. तर जिनोटायपिक रेशो याचा 1:2, 2:2, 2:4, 4:1, 1:2, 2:1, 1:2, 2:1 असा काहीतरी येतो. तर तो कसा येतो काय तो ते आपण आता स्टडी करू. तर राऊंड येलो सीड हे काय फिनोटाईप आहे. तर याच्यामध्ये आपण जिनोटाईप आपण कशा प्रकारे बनवू शकतो याच्यात. तर हे जे सीड्स आहेत हे आहे ना होमोझायगस आहे वरचे, त्यामुळे हे सिंगल आहे. आणि जे खाली आहे तर याच्यामध्ये आहे ना राऊंड येलो सीडमध्ये हेट्रोझायगस आहेत, 2 हेट्रोझायगस आहेत, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. आणि इकडं कॅपिटल आर आणि स्मॉल आर हे आहे ना हेट्रोझायगस आहे आणि याच्यामध्ये 4 हेट्रोझायगस आहे. त्यामुळे हे याला नंबर दिलेले आहेत. हे याचे जिनोटाईप आहेत. आणि जिनोटाईपचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तेव्हा फिनोटाईप भेटून जाईल. तर हे जे जिनोटाईप आहे तर 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 1 9. तर राऊंड येलो सीड किती आहेत 9 आहेत. 9:3. तर 3 सीड आहेत ना हे राऊंड ग्रीन सीड आहेत 3. तर याच्यामध्ये एक होमोझायगस आहे, 2 हेट्रोझायगस आहेत. तर किती झाले 3. 3:2 पुन्हा रिंकल येलो सीड आहे ना 3 आहेत. 3:3 आणि रिंकल ग्रीन सीड आपल्याजवळ सिंगल आहे त्यामुळे 3:1. तर डायहायब्रिड क्रॉसमध्ये फेनोटायपिक रेशो 9:3, 3:3, 3:1 F2 मध्ये. आणि जिनोटायपिक रेशो हे पुढे 1:2, 2:2, 2:4, 4:1, 1:2, 2:1, 1:2, 2:1 असा काहीतरी आहे. तर हे कसं आहे थोडं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे आणि याला कसं आहे प्रॅक्टिस वगैरे करायला पाहिजे तर चांगल्या प्रकारे समजते. तर याच्यामध्ये होमोझायगस कॅरेक्टर, हेट्रोझायगस कॅरेक्टर हे आहे ना कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. तर जिनोटाईप आपण इझिली काढू शकतो.